विठोने शिरी वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा. निवाला स्वयो तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम. आतापर्यंत बऱ्याच श्लोकांमध्ये शंकरांचा उल्लेख समर्थांनी केलेला आपण पाहिला. तर आता या श्लोकात समर्थ विठ्ठलाचा उल्लेख करतात. ते म्हणतात, विठ्ठलाने म्हणजेच पंढरपूरच्या पांडुरंगाने आपल्या मस्तकी शिवलिंग धारण केले आहे. तुला अगदी सहजच असं वाटेल, मग त्यात काय एवढं विशेष? तर असं बघ, पुन्हा एकदा नकळत समर्थ आपल्याला आठवण करून देतात किंवा मनावर बिंबवतात की ज्या शंकरांनी रामनामाचा जप केला त्याच शंकरांना साक्षात पांडुरंगानेही आपल्या मस्तकी धारण केले आहे. याचा दुसरा संबंध म्हणजे शिव किंवा शैव आणि वैष्णव म्हणजेच श्री विष्णूंची उपासना पूजा करणारे लोक यामध्ये पूर्वीपासून पडलेली दरी. शैव आणि वैष्णव या दोन पंथांमध्ये अगदी विनाकारण मोठ्या प्रमाणावर वितुष्ट निर्माण झाले होते. खरं तर आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति या संस्कृत वचनाप्रमाणे कोणत्याही देवाला श्रद्धेने मनापासून केलेला नमस्कार भगवान श्रीविष्णूंनाच अर्पण होतो. असे असताना शिव व विष्णू हा भेद तरी का मानायचा? हाच सर्व संतांचा आपल्यासारख्या सर्वसामान्यांना समजावून सांगण्याचा हेतू आहे. एक गोष्ट सांगते, ऐक. संत नरहरी सोनार यांचा परंपरागत व्यवसाय दागिने घडवण्याचा होता. दूर दूरवरून दागिने घडवण्यासाठी लोक नरहरींकडे येत असत. हे नरहरी सोनार हे मोठे शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. रोजच ते शिवआराधना करीत असत आणि रोज शिवलिंगावर बेलपत्र वाहण्याचा त्यांचा नेम कधीही चुकला नाही. मात्र ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती. परब्रह्म विठ्ठल पांडुरंग म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान महादेव हे एकच असल्याचे बरेच जण नरहरींना सांगतही असत, पण त्यांना ते पटत नसे. गावात एका सावकाराला मुलगा झाला. पांडुरंगाचीच कृपा आहे असे त्या माणसाला वाटले आणि विठ्ठलासाठी कमरेची सोन्याची साखळी करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. नरहरी हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती करावी म्हणून ते त्यांच्याकडे आले. पण नरहरी सोनार यांनी विठ्ठलासाठी साखळी करण्यास स्पष्टपणे नकार दिला, कारण त्यांना शंकराशिवाय इतर कोणत्याही देवतेचे मुखही बघायचे नव्हते. माप घेण्यासाठी पांडुरंगाच्या मंदिरात जावेच लागले असते, म्हणून त्यांनी नकार दिला. आता यावर उपाय म्हणून शेवटी सावकारानेच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून द्यायचे आणि तशी साखळी करायची असे ठरले. त्याप्रमाणे नरहरी यांनी अप्रतिम अशी साखळी तयार केली. सावकार ती पाहून खुश झाले. मंदिरात जाऊन विठ्ठलाला साखळी घातली खरी, पण ती एक विधवर जास्त झाली होती. आता ती साखळी थोडी कमी करून दिली तरीही ती मोठीच झाली. सगळेच जण विचारात पडले, असे का होत आहे? म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार यांच्याकडे पाठवले व साखळीचे माप बरोबर करून आणायला सांगितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले, पण तरीही ते चुकलेच. असं बऱ्याचदा झालं. शेवटी स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर आले. जेव्हा साखळी मूर्तीच्या कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. त्यांचे हात मूर्तीच्या गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेषनाग असल्याचे जाणवले. नरहरी एकदम गोंधळून गेले आणि क्षणात त्यांनी आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली आणि बघतात तर काय, समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आणि कमरेचे माप घेऊ लागले तर पुन्हा तोच अनुभव आला. आता मात्र नरहरींनी डोळ्यावरची पट्टी खरी खरी काढली. म्हणजेच मनापासून त्यांनी मान्य केले की पांडुरंग, विष्णू, श्रीहरी आणि शंकर, हर सर्व एकच आहेत. त्यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले आणि पांडुरंगाला म्हणू लागले, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. नंतरच्या ओळीत रामदास स्वामी ध्यास हा शब्द वापरतात. आपल्याला कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर तिचा ध्यास लागायला हवा. बघ, तुला एखादा नवीन ड्रेस हवा असेल तर तू सारखी आईच्या मागे भुणभुण करत असतेस. तुला त्या विशिष्ट प्रकारच्या ड्रेसशिवाय काही सुचत नाही. अगदी तसंच आपलं सगळं चांगलं होण्यासाठी, आपल्याला आनंद समाधान मिळण्यासाठी श्रीरामांचा ध्यास धरा असं समर्थ सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.